आज माझा हा पहिला व्हिडिओ आहे जो मी अपलोड करते आहे। मला असं वाटतंय की पहिला आपण थोडंसं आपलं महाराष्ट्रीयन रेसिपीज ट्राय करूया, त्याच्यानंतर हळूहळू आपण नवीन व्हिडिओज बनवूया अजून जे तुमच्यापर्यंत मला पोचवायचे आहेत, जे टेस्टी आणि खूप कमी साहित्यात आपण बनवू शकतो। तर पहिली एक अशीच रेसिपी आहे जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची आहे की डाळ, जी आपण गोडी डाळ बोलतो किंवा वरण बोलतो किंवा पिवळी डाळ बोलतो, अनेक प्रकार म्हणजे ज्यांना ज्या वेने बोलायचं आहे त्या वेने त्या डाळीला नाव दिलेलं आहे। तशीच एक डाळ मी बनवते आहे ज्याला आम्ही कोळी लोकांमध्ये गोडी डाळ बोलतो। तर गोडी डाळ बनवण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये मी थोडं एक वेगळा टेक्निक यूज केलेली आहे, म्हणजे थोडा एक वेगळा पद्धत थोडी यूज केलेली आहे। तर तुम्हाला पहिला मी रेसिपी स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला मी एक त्याचं साहित्य काय लागतील ते मी तुम्हाला दाखवते। तर पहिले आपले साहित्य आहे, गोडी डाळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण, कढीपत्ता, हळद, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, राई, जिरं, हिंग आणि डाळ। ह्याच्यामध्ये मी ही डाळ मूग आणि तुरीची एक एक वाटी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ती बनवण्यासाठी रेडी केलेली आहे। आणि तेल आता आपण स्टार्ट करूया, काय कसं कृती स्टार्ट करूया। आता मी तुम्हाला कृती सांगते ती कशी स्टार्ट करायची। आता मी घेतलेला आहे कुकर, त्या कुकरमध्ये पहिला मी टाकणार आहे डाळ, जी दोन प्रकारची आपली तुरीची आणि मुगाची, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ह्याच्यात मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता मी हा कांदा घेतलेला आहे। मी तुम्हाला बोलले होते ना की थोडी वेगळी पद्धत म्हणून, असं बनवत पण असतील पण मी एक थोडी वेगळी पद्धत म्हणून त्याच्यामध्ये हा कांदा मी असं चीर पाडून अख्खा टाकलेला आहे। टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहे, तेही मी असे नॉर्मल जाडसरच कापून ह्याच्यात टाकते आहे। आणि नंतर ह्या जे 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या मी ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। आता मी ही कुकर लावून गॅस स्टार्ट केलेली आहे। ह्याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून डाळ मऊ शिजली जाते आणि त्याच्यात आपण कांदा आणि टोमॅटो टाकलेला आणि मिरची तेही छान शिजलेली जाते आणि त्याच्यामुळे ना खूप अप्रतिम चव लागते डाळीला। तर आपण ह्याच्या शिट्या आता 4 शिट्या घेऊन मग पुढची कृती स्टार्ट करू। तर आता आपली डाळ 4 शिट्या घेतलेल्या आहेत मी, आणि आता ती डाळ मी कुकर ओपन करत आहे। पण कुकर ओपन करायच्या अगोदर उघडायच्या अगोदर तुम्ही हे आता मी एक कढई घेतलेली आहे। कढई गरम करण्यासाठी मी ठेवलेली आहे। कढई गरम होत आहे तोपर्यंत आपण एक गोष्ट करूया। मी परत 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हा मी थोडा डाळीमध्ये टाकून डाळ पातळ करून घेतलेली आहे। या प्रकारे आपली डाळ आता पातळ झालेली आहे आणि आता कढई तापलेली आहे। कढईमध्ये आता आपण थोडं तेल टाकूया। तेल तापलं, ह्याच्यामध्ये तुम्ही तूपही टाकू शकता जसं तुम्हाला आवडतं, म्हणजे कोणाकोणाला वरणामध्ये डाळीमध्ये तूप टाकलेलं आवडतं फोडणीलाही, तर तुम्ही तेही टाकू शकता। आता आपलं तेल तापलेलं आहे।
तेल तापलं की फर्स्ट आपण त्याच्यामध्ये मोहरी, जी आपण राई बोलतो, कोण मोहरी बोलतं, आणि जिरं, हे दोन्ही टाकून देऊया. मोहरी आणि राई आणि जिरं आपलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि थोडीशी चवीला फोडणीला आपण कोथिंबीर टाकणार आहोत. त्याने ना खूप अप्रतिम चव येते. मग करूया मिक्स. फोडणीचा हा जो सुगंध येतो ना तो खूप छान असतो, मला खूप आवडतं. आणि मग आपण टाकूया थोडासा हिंग. डाळ बनवतोय आपण तर आपल्याला हिंग लागतंच. खूप सोपी पद्धत आहे. फक्त एवढंच की मी त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो हे अख्खे टाकलेले आहेत कापून. मग आपली हळद, जी आपल्या डाळीला कलर देते, आणि आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आपली शिजवलेली डाळ त्याच्यात टाकायची आहे. चांगली मिक्स करून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कसा, म्हणजे तुम्हाला डाळ पातळ हवी आहे की घट्ट हवी आहे हे तुमच्यावर आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. आपल्या मम्मीने आपल्याला शिकवलेली पद्धत असते की आपण काही वेस्ट नाही करायचं. त्यामुळे ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवलेली होती त्याच कुकरमध्ये मी परत 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ते चांगलं डाळ जी साईडला आपली लागलेली असते ती काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पोर केलेली आहे. आता आपली कृती झालेली आहे, पण आपल्याला शेवट झालेला नाही आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत राज्याचं सार म्हणजेच मीठ. चवीनुसार मीठ टाकू शकता. कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं. आम्ही तर कमीच खातो, पण तुमच्या प्रमाणे तुम्ही अंदाजाप्रमाणे टाकू शकता. अशा प्रकारे आपली गोडी डाळ रेडी आहे. तिची चव खूप अप्रतिम लागते. तुम्ही पण एकदा अशी डाळ ट्राय करून बघा आणि नक्की